नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 6 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नवी दिल्ली। मित्रांनो, नवी दिल्ली राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणाही केलेली आहे। तर दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये देण्यात येणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत 18 वर्षावरील महिलांना दरमहा 1000 रुपये हे देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, 18 वर्षाच्या पुढील महिलांना दरमहा 1000 रुपयाचे हे अनुदान देण्यात येणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते या समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दादा भुसे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। तर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झालेले आहे। तर मित्रांनो, समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या 25 किलोमीटर लांबीच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। तर महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर 18 कृषी समृद्धी केंद्रे तयार करण्यात देखील येणार आहे, अशी देखील माहिती या कार्यक्रमात देण्यात आलेली आहे। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 48। मित्रांनो, मुंबई संघाने 48व्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। जागतिक पत मानांकन संस्था मूडीज ने 2024 या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.1% किती टक्के वाढवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 6.8%। जागतिक पतन मानांक संस्था मूडीजने 2024 या वर्षातील भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.1%वरून आता 6.8% एवढा वाढवलेला आहे। तर मित्रांनो, भारताची जीडीपी वाढ ही 31 मार्च 2024 पर्यंत 7.6% राहील असा अंदाज देखील हा वर्तवण्यात आलेला आहे। चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। IPLच्या 2024 वर्षाच्या सीझनसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पीट कॅमिन्स। मित्रांनो, IPLच्या 2024 वर्षाच्या सीझनसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी आता पॅट कॅमिन्स या खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टेनिस संघ। भारताचा टेनिस संघ महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र हा ठरलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणाला BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुमन कुमारी।
मित्रांनो, सुमन कुमारी या महिलेला BSFची पहिला महिला स्नायपर होण्याचा मान हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, या BSFची स्थापना ही 1 डिसेंबर 1965 मध्ये झालेली आहे. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. चला मित्रांनो, नेक्स्ट घडामोडी बघूया. नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजनाथ सिंह. दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट 2024 चे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट घडामोडी बघूया. कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचार कूट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मिझोराम. मित्रांनो, मिझोराम राज्यातील सर्वात मोठा सण चपचार कूट महोत्सव हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट घडामोडी बघूया. इंदिराम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा. मित्रांनो, इंदिराम्मा योजना ही तेलंगणा राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणाही केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला हे चांगले वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा परीक्षेमध्ये त्यांना आणि तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.